नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 मराठी विषयाची 11वी कविता नखवा दादा हो नखवा दादा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। आ, या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे? उत्तर, या कवितेत एक लहान मुलगा नखवा दादाशी बोलत आहे। आ, कवितेतील मुलाला नखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो? उत्तर, या कवितेतील मुलाला नखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो। ई, हिरव्या रानात कोण आहे? उत्तर, हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत। ई, पानापानात कोण लपलेले आहे? उत्तर, पानापानात दवबिंदू लपलेले आहे। उ, मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत? उत्तर आहे, मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत। उ, नखवा दादा शेवटी मुलाला काय म्हणतो? उत्तर, हे सोनेरी कवडसा, तुला खाडी पलीकडे न नेऊन कसे चालेल, असे नखवा दादा शेवटी मुलाला म्हणतो। प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा। अ गट 1, सशाचे डोळे, जोडी आहे लाल लाल, 2, फुलपाखराचे सोनेरी रंग, दवबिंदूंचे लाख हिरे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, खालील ओळी वाचून चित्र काढा। खालील ओळीत तुम्हाला चित्र काढायला सांगितलेले आहे। सर्वात प्रथमच्या ओळीमध्ये तुम्ही छान फुलपाखराचे चित्र काढू शकता, तसेच आ मधील ओळींसाठी तुम्ही इंद्रधनुष्याचे चित्र काढू शकता। प्रश्न क्रमांक 4, तुम्ही काय कराल ते सांगा। अ, नदीकाठी उभे राहून नदीच्या दूरवर जाणाऱ्या पाण्याकडे आजूबाजूच्या परिसराकडे बघत राहील। नदीवर पाणी प्यायला येणाऱ्या पशुपक्ष्यांचे निरीक्षण करेल। आ, उन्हात गेल्यावरती तुम्ही काय कराल? उत्तर, उन्हात गेल्यावर सावली कुठे मिळते का ते शोधेल व सावलीत उभा राहील। ई, पावसात भिजल्यावरती तुम्ही काय कराल ते इथे विचारलेले आहे। उत्तर, पावसात भिजल्यावरती आम्ही पावसात भिजण्याचा आनंद घेऊ, पावसाच्या पाण्यात होड्या सोडू। ई, बागेतील फुले पाहिल्यावर बागेतील फुलांच्या विविध रंगांचे निरीक्षण करेल व त्यांचा सुवास घेईल। ओ, आकाशातली चांदणे पाहताना आकाशात दूरवर दिसणाऱ्या चांदण्या चंद्र यांना खूप वेळ बघत राहील। ओ, थंडीने घाटून गेल्यावरती आईच्या कुशीत जाऊन बसेल। अशा रीतीने आपला स्वाध्याय इथे संपला। धन्यवाद।